नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, बऱ्याच परीक्षार्थींचे टी-टीची तयारी करणाऱ्या बऱ्याच परीक्षार्थींचे काही मेसेजेस आले होते. त्या मेसेजेसचं असं म्हणणं होतं, काही प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांचं असं म्हणणं होतं की सर, आमची जॉईनिंग जी आहे ती ओपन कॅटेगरीमधून आहे आणि आत्ता आमच्याकडं आरक्षित प्रवर्गाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. जसं की उदाहरणादाखल जर म्हणायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये अलीकडं बराच मराठा समाजातील कार्यरत शिक्षकांना ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत आणि मग आता टी चा फॉर्म भरत असताना कोणत्या प्रवर्गामधून भरावा, ओपनमधून भरावा जो त्यांचा जॉईनिंगचा प्रवर्ग आहे, की नव्यानं त्यांना मिळालेलं ओबीसीची सर्टिफिकेट त्या ओबीसी मधून भरावा. तर त्या शिक्षकांसाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून ते प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी समोर आलेलो आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा तुमच्या सर्व सहकार्यापर्यंत, सर्व परीक्षार्थींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. ठीक आहे, बघा आता प्रश्न या ठिकाणी प्रथमतः लक्षात घ्या की प्रश्न नेमका काय आहे की जॉईनिंगची जी काही कॅटेगरी आहे, ठीक आहे, जॉईनिंगची कॅटेगरी जर बघितली तर ती कोणती असणार आहे, तर ती बऱ्याच या ठिकाणी परीक्षार्थींची कोणती आहे, ओपन आहे. ठीक आहे, ओपन आहे आणि त्यांना आत्ता अलीकडे काय झालेलं आहे तर या ठिकाणी आरक्षित प्रवर्गाचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. जसं की मी म्हटलं आता ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. मग आता नेमका फॉर्म भरत असताना किंवा काही जणाला ईडब्ल्यूएस मिळाला असेल, ठीक आहे, ईडब्ल्यूएस मिळालेलं असेल. आता नेमकं याच्यामध्ये आता टीईटीचा मग प्रश्न काय आहे की टीईटीचा जो फॉर्म आहे तो कोणत्या कॅटेगरीमधून भरावा. बरोबर, टीईटीचा या ठिकाणी फॉर्म जो आहे तो कोणत्या कॅटेगरीमधून भरायचा. तर लक्षात ठेवा, अलीकडं म्हणजे 23 मार्च या दिवशी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलाय आणि त्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयामध्ये एक त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे किंवा एक जजमेंट दिलेलं आहे. बघा, त्यांचं म्हणणं काय आहे की टीईटी जी परीक्षा आहे ती फक्त आणि फक्त काय आहे तर या ठिकाणी क्वालिफाईंग आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी जॉईनिंगच्या वेळेमध्ये या टीईटीच्या मार्काचा कुठल्याही प्रकारचा संदर्भ असता कामा नये. 2022 साली झालेल्या टेटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी ती केस दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये सांगितलं गेलं होतं की पूर्वी म्हणजे तो नियम होता की टीईटी जर ओपन कॅटेगरीमधूनच जर पास असेल तर आणि तरच त्यांना या ठिकाणी काय केलं जाईल, ओपन मध्ये कन्सिडर केलं जाईल. ओपनच्या जागेवरती कॅटेगरी मधल्याला या ठिकाणी दिलं जाईल, समांतर आरक्षणाचा फायदा दिला जाईल. जर ते कॅटेगरीनुसारच, म्हणजे आपल्याला माहिती आहे ओपनसाठी किती लागतात तर या ठिकाणी 90 मार्क लागतात आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती लागतात तर या ठिकाणी 82 मार्क्स लागतात. जर ज्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटने इथं 90 मार्क पेक्षा जास्त मार्क मिळवले तर त्याला ओपन मध्ये कन्सिडर केलं जात होतं, केलं जातं, याला समांतर आरक्षण आपण म्हणतो. आणि 82 मार्क जर या ठिकाणी टीईटी मध्ये प्राप्त असतील आणि टेट मध्ये बघा, आता टेट मध्ये जर ओपन कॅटेगरीच्या अनुसार मार्क जरी आले, समजा आता आपण म्हटलं की ओपन कॅटेगरीचा 130 चा कट ऑफ आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये टीईटी पास असलेल्या उमेदवारानं टेट मध्ये 132 जरी मार्क मिळवले तरीही त्याला रिझर्व्ह कॅटेगरी मधूनच जॉईनिंग देण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून या विरोधामध्ये केस दाखल करण्यात आली होती. आता या केसचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, टीईटी ही काय आहे, फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे. याचा संबंध हा कुठेही पुढे जॉईनिंग सोबत किंवा या ठिकाणी तुमच्या टेट परीक्षेसोबत येणार नाही, ती स्वतंत्र आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं, टेट मध्ये असेल तर इथं डायरेक्टली तुम्हाला कोणत्या तर ओपन मध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं. याचा अर्थ काय होतो कार्यरत शिक्षकांसाठी, तुम्ही यापूर्वी ओपन कॅटेगरी मधून सुद्धा जरी जॉईनिंग असाल तरीही तुमच्याकडं आत्ता रिझर्व्ह कॅटेगरीचं जर सर्टिफिकेट असेल, काही जणांकडं ईडब्ल्यूएस असू शकतं, काही जणांकडे ओबीसी असू शकतं किंवा काही जणांकडे नव्यानं आरक्षित प्रवर्गाचं सर्टिफिकेट मिळालेलं असू शकतं. त्या पार्श्वभूमीवरती त्या परीक्षार्थींनी काय करायचं आहे तर तुम्हाला नव्यानं जे काही आरक्षित प्रवर्ग मिळालेला आहे त्यानुसारच तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फक्त प्रयत्न करा सेफ साईड म्हणून, तशी गरज नाहीये, सेफ साईड म्हणून 90 मार्क मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे, 90+ मार्क, पण ती या ठिकाणी तुम्हाला सांगतो रिझर्व्ह कॅटेगरी मधूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्ही 82 प्रश्नांनाच पास होणार आहात, 55% पास होणार आहात. हे या ठिकाणी काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच परीक्षार्थींना, तयारी करणाऱ्या काही शिक्षकांना
हा मुद्दा सतावतो आहे. त्यामुळं आता या ठिकाणी या मुद्द्यापासून बाजूला व्हा आणि अभ्यासाला व्यवस्थित पद्धतीने तयारीला लागा. असं आहे या ठिकाणी काय आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. रिझर्व्ह कॅटेगरी मधून जर तुम्हाला नव्यानं प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्येच फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये, कारण अलीकडेच 23 मार्च मला वाटतं या ठिकाणी कोर्टाचा निर्णय आलेला आहे. तो 2-3 दिवसापूर्वीच या ठिकाणी निर्णय आलेला आहे आणि त्यामुळं त्याच निर्णयाचा या ठिकाणी आपल्याला इथं संदर्भ देता येतो. ठीक आहे. चला मग आणखीन एक याच्या संदर्भामध्ये माहिती सांगत असताना लक्षात ठेवायचंय की जी बॅच आहे, ठीक आहे, महा टीईटीची जी बॅच आहे ती जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी ही रेग्युलर बॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आणि याच्या सोबतीनं एक मेंटरशिप बॅच आहे. आता मेंटरशिप बॅचचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला इथं दिसतंय की नियोजन आमचं आणि निकाल तुमचा. आता जेव्हा तयारी करा, 1 मिनिट फक्त सर्वांनी ऐकून घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. तयारी करणारा प्रत्येक जण 100% परीक्षार्थी, 100% म्हणतोय मी, 1% सुद्धा याच्यामध्ये मी कमी म्हणणार नाहीये. 100% परीक्षार्थी काय करणार आहेत, विशेष करून कार्यरत शिक्षक या ठिकाणी काय करणार आहेत तर बॅच जॉईन करणार आहेत. बरोबर. प्रत्येकाला बॅच आहे, प्रत्येक जणाला सोर्स सुद्धा माहिती आहे की परीक्षा परिषद नेमकी प्रश्न कुठून विचारते. तरीही 100% मधला खूप झाला तर निकाल 10% लागणार आहे, तुम्हाला गॅरंटेड सांगतो. मग त्या 10% मध्ये यायचं असेल तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने, जे जग ज्या दिशेनं चाललेलं आहे, पळत सुटलेलं आहे, त्या दिशेनं या ठिकाणी जायचं नसेल तर या 10% मध्ये आपल्याला यावं लागेल आणि या 10% मध्ये येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी विशिष्ट नियोजनानुसार जावं लागणार आहे. नाहीतर उठले, लावले क्लास, बघितले लेक्चर आणि वाचले पुस्तक आणि पुढे गेला, परीक्षेमध्ये गोंधळ उडणार आहे, ही 100% फिक्स आहे. बरोबर. म्हणून लक्षात ठेवायचं, ही स्पेशल मेंटरशिप बॅच उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आलेली आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी या ठिकाणी 97 93 92 41 41 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. लक्षात ठेवा. आता आपल्याकडे जो वेळ उरलेला आहे तो किती दिवसाचा आहे, साधारणतः 85 दिवसाचा वेळ आहे आणि आपल्याला असणारा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम या 85 दिवसाच्या तुलनेमध्ये कसा आहे, मोठा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. कारण 150 मार्कांची या ठिकाणी काय आहे तयारी आपल्याला करायची आणि इथं जर बघितलं मिळालेला वेळ आणि असलेला अभ्यासक्रम यांच्यामध्ये पारडं कोणाचं जड असणार आहे तर तुमच्या अभ्यासक्रमाचं पारडं हे निश्चितपणे जड आहे. त्याचा जो काही आवाका आहे तो खूप जास्त आहे. मग या ठिकाणी मिळालेल्या वेळेमध्ये त्याला जर आपल्याला योग्य या 10% पर्यंत मध्ये यायचं असेल तर निश्चितपणे योग्य नियोजन आणि त्याच्या या ठिकाणी निकालामध्ये नाव, याच्यासाठी ही मेंटरशिप बॅच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची आहे ती रेग्युलर बॅच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा ऍप डाउनलोड करून या ठिकाणी बघा, पेपर 1 1499, पेपर 2 1499 आणि दोन्ही जर एकत्रित घेत असाल त्यांच्यासाठी 1999 रुपये अशा स्वरूपाची ही काय असणार आहे बॅच असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, जी रेग्युलर याच्यामध्ये या ठिकाणी हजारो विद्यार्थी जॉईन होणार आहेत, जॉईन झालेले आहेत. नव्यानं बॅच या ठिकाणी 1 एप्रिल पासून सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. चला मग एवढंच या ठिकाणी या सेशनच्या माध्यमातून सांगणं होतं. कॅटेगरी मधूनच फॉर्म भरायचा आहे आणि कॅटेगरीचाच फायदा घ्यायचा आहे. त्याचा कुठेही तुमच्या जॉईनिंगच्या याच्यावरती कुठेही परिणाम होणार नाहीये. एवढं सांगून या ठिकाणी थांबतो. जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.